नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. चहा पाण्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी अगदी तोंडी लावण्यासाठी मिक्स व्हेज पकोडे कसे बनवायचे आज ते आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर 2 बटाटे घेतलेत, वरची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेतलेत. फ्लावर अर्धा घेतलाय, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर बटाट्याचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. जेवढे बारीक होतील तेवढे यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. फ्लावरचेही बारीक बारीक असे काप करून घेतले आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडासा लिंबाचा रस घालून घेतला आहे. मीठ आणि हळद मी यानंतर परत घालणार आहे, त्यासाठी यामध्ये अगदी अगोदर थोडीच घालून घेतलं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आणि फ्लावरमधलं पाणी कमी करण्याचं काम हळद, मीठ आणि लिंबू करणार आहे, त्यामध्ये यासाठी घालून घेतलं आहे. यामध्ये जर मोठे मोठे काप असतील तर बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्यात, भरपूर सारा लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे सर्व तुम्ही बारीक कुटूनही घेऊ शकता. त्यानंतर बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा पालक बारीक कट करून घ्यायचा आहे. तर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. अगदी बारीक केलेला स्लाइस केलेला कोबी घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. यामध्ये मेथीचे पानेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तुम्हाला जर भाज्या दुसऱ्या आवडत असतील तर ह्या बारीक बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायच्यात. त्यानंतर 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आता मी 1.5 वाटी यामध्ये घालून घेते. त्यानंतर 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करून घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा जिरं घातलं आहे. 1 चमचा धने घातलेत. धने असे मोठे घेतले आणि बारीक बारीक हातावर रगडून घेतलेत. 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा मीठ घालून घेतलं आहे. 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. हातावर रगडून पण घालून घेऊ शकता. आणि पाव चमचा आपला बेकिंग सोडा घातला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही, कारण भाज्यांना पाणी सुटलेलं असतं. असा त्याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हवं असेल तर यामध्ये थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही कमी बेसन पीठ घालूनही यामध्ये आपल्या हे डो बनवून घेतला तरी चालेल. त्यानंतर याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी मोठमोठी कोथिंबीर घातली आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. 3 मिरच्या घेतल्यात, भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे आणि आल्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे. थोडंसं काळं मीठ घालून घेतलं आहे आणि 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे. हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये ही चटणी मी काढून घेते. त्यानंतर गरम करायला तेल ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये एक मोठ्या मोठ्या आकाराचे पकोडे घालून घेते. जसे ते हलवाई लोक बनवतात तसं मी हे मोठमोठे आकाराचे पकोडे ठेवलेत. जास्त गरम तेल करायचं नाही आहे. मध्यम आचेवर तेल तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे पकोडे यामध्ये सोडून द्यायचे आहेत. पकोडे थोडेसे सेट होऊ द्यायचेत आणि नंतर यामध्ये झाऱ्या घालायचं आहे. थोडे थोडे हे पकोडे थोडेसे ढिले करून घ्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला लोटून द्यायचे आहेत. आता हे सर्व पकोडे एकसारखे तळायला सुरुवात झाली आहे.
आणि हे सर्व खालीवर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अशा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत येईपर्यंत असे क्रिस्पी होईस्तर हे आपले पकोडे तळून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हेच आपले कुरकुरीत असे पकोडे आपले तयार झालेत. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये थोडासा चाट मसाला घालून घेतला आहे आणि हे सर्व पकोडे यामध्ये घालून घेतलेत. या पकोड्यांना सर्व चाट मसाला लागला पाहिजे त्यासाठी थोडेसे हलवून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यामध्ये मी सर्व करून घेते. तुम्हाला जर मिक्स व्हेज पकोडे जर आवडले असतील नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक नक्की